लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी एक चमत्कार घडला असं म्हणता येईल। बाप्पाने लालबागच्या मंडळाला चांगलाच धडा शिकवला। अनंत चतुर्थीला राज्यातील सर्व बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। राज्यभरातील सर्व गणपतीचं विसर्जन लाईव्ह माध्यमांवरती दाखवलं जात होतं व मुंबई, पुणे यासारख्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत विसर्जन चालू होतं। 24 तास होऊन गेले तरी सुद्धा अनेक मंडळाचे विसर्जन बाकी होते। पण मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागचा राजा हा सर्वांचं आकर्षण असतो। लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीला प्रचंड गर्दी असते। पण यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी असं काही घडलं ज्याने दाखवून दिलं गणपती बाप्पाने लालबागच्या मंडळाला चांगलाच धडा शिकवला आहे। रविवारी सकाळी 8 वाजता लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगावच्या चौपाटीवरती दाखल झाला होता। त्यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जनासाठी आणलेल्या नवीन तारफ्यावरती चढवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कोणालाही ती मूर्ती त्या तारफ्यावरती चढवता आली नाही। याचे कारण म्हणजे दरवर्षी कोळी बांधवांच्या हातूनच लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जातं, पण यावर्षी तसं न करता गुजरातमधून आणलेल्या तारफ्यावरती लालबागच्या राजाचं विसर्जन करण्याचं ठरवलं होतं। पण वेळेवरती लालबागच्या राजाचं विसर्जन झालं नाही व याच कारणावरून लालबागच्या मंडळाला चांगलंच ट्रोल केलं जातंय। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।